झालंय मस्त पैकी। नमस्कार मैत्रिणींनो, सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत फ्रुटी कशी तयार करायची। तर मी इथे पिकलेले चांगले आंबे असे घेतलेले आहेत। हे बघा, असे हा चिकाचा रस आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, कापून टाक। आणि एक हिरवा आंबा घेतलेला आहे। आता स्वच्छ धुवून घेऊया पहिले। तर मी इथे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। आता आपण यांना कापून घेऊया आणि आतला गर तेवढा काढून घेऊया। देठाकडचा भाग कापून टाकूया आणि आपण आता या आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया, छोटे छोटे पीस करून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व आंबे कापून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व आंबे कापून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपला हा गर काढून झालेला आहे सगळा। आता आपण हिरवा आंबा आहे त्याचा गर काढून घेऊया। एकदम हिरवा नाहीच आहे, थोडा पिकलेला आहे पण आंबट आहे। हे दोन्ही रस जे काढलेले आहेत फोडी, तर आपण आता हे मिक्सरला लावून घेऊया। थोडं थोडं घेऊन मिक्सरला लावून घेऊया, लोड येणार नाही मिक्सरवर, म्हणून थोडं थोडंच घेऊन लावणार आहे। हे बघा, मिक्सरला लावून झालेलं आहे। आता मी याच्यात काढून देते। तर हा पण मी त्याच्यातच टाकते आणि आता परत हे मिक्सरला लावून घेते। आता आपण ह्याच्यात थोडं पाणी टाकून परत मिक्सरला लावून घेऊया। हे बघा, सर्व छानपैकी लावून झालेलं आहे मिक्सरला, काहीच राहिलं नाही भांड्याला। आता आपण हे सगळं याच्यात ओतूया आणि आता आपल्याला हे गॅसवर गरम करून घ्यायचं आहे। याच्यात आता आपण साखर टाकूया। आता मी एवढ्या ह्या प्रमाणाला 1 पेला साखर टाकत आहे। आपला आंबा गोडच होता, त्या सर्व मिश्रण मिक्स करते आणि गॅसवर थोडंसं ढवळून घेते।
कलर बघा किती छान आलेला आहे. आपल्याला पूर्ण साखर विरघळून घ्यायची आहे. थोडंसं मीठ टाकूया. टेस्ट जराशी बदलते मिठाने. आपण फ्रुटीचा रस घट्ट करण्यासाठी ढवळत आहोत, पण पातेलीच्या काठाला जो फेस येत आहे तो फेस जाईपर्यंत आपल्याला हा रस ढवळतच बसायचा आहे. जेव्हा तो फेस जाईल तेव्हा समजायचं की आपला रस तयार आहे. अजून शिजायला पाहिजे. पूर्ण असं जरासं घट्ट झालं पाहिजे. हे बघा आपलं मिश्रण हे घट्ट झालेलं आहे. हे बघा. आता आपण गॅस घालवूया आणि थोडं गार करून घेऊया. काठाला जो फेस होता तो गेलेला आहे, म्हणजे आपलं इथे फ्रुटी तयार झालेली आहे. झालंय बघा. आणि कलर पण किती सुंदर आलाय बघा. आपल्याला फ्रुटीसारखाच कलर आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि थोडं गार करून घेऊया. आपलं तर हे गार झालेलं आहे फ्रुटी ही. तर आता आपण हे गाळून घेऊया. बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यावर चाळण ठेवत आहे. चाळण अशासाठी ठेवायचं आहे. आता आपल्याला हे सर्व गाळून घ्यायचं आहे. हे सगळं गाळून झालेलं आहे. हे बघा. हा चौथा आहे तो आता आपण टाकून देणार आहोत. आपली ही रेसिपी पण झटकन पटकन होणारीच आहे. तर मैत्रिणींनो, मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉनच्या बटनावर प्रेस करायला मात्र विसरू नका, म्हणजे येणारे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपोआप लगेच पाहायला मिळतील. चाळणीला असं खाली लागलेलं असतं ते आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली ही फ्रुटी तयार आहे. आता आपण ह्याच्यात पाणी ओतणार आहोत. आहे की नाही फ्रुटी मस्तपैकी. अजून थोडंसं पाणी टाकूया. झाली आपली फ्रुटी तयार. ही बघा मस्तपैकी. हा रस मी आता बाटलीमध्ये ओतून घेणार आहे आणि ही बाटली मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. हा रस इतका घट्ट झाला आहे की आपण ह्याचे सरबतसुद्धा करू शकतो. आणि जर फ्रुटी करायची असेल तर आपल्याला लागेल तेव्हा ह्या बाटलीतून तो रस काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं.
आता ही बाटली मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. झालंय मस्त पैकी. छान मस्त गारेगार. मी हे गार पाणी वापरलं होतं. हे बघा सर्व गार पाणी आहे. हे मी गार पाणी वापरलं होतं. हे बघा गार पाणी आहे. मी बर्फाचंच लगेच साईडला वाफ पकडते. ते पाणी मी ह्या फ्रुटीमध्ये ओतलं होतं आणि मस्त सरबत झालेलं आहे. तुम्ही पण करून बघा. छान एकदम झालेलं आहे. हा मस्तच.